हाय, ही आहे चिवळीची भाजी. बारीक गोड चिवडी किंवा चिवई अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते. तुमच्या इकडे काय म्हणतात याला नक्की सांगा मला कमेंट करून. बरं, ही विदर्भात घरोघरी उन्हाळ्यात केली जाणारी भाजी, कारण थंडावा देते म्हणून या भाजीला उन्हाळ्यात करतात. तर चला मी तुम्हाला याची रेसिपी सांगते. बघा, मी ही भाजी घेतली, हिला साफ करून घ्यावं लागते छानपैकी आणि नंतर हिला धुवून घ्यायचं. कांदा घेतला आहे मोठा एक आणि लसूण घेतला आहे. कांदा जास्त बारीक नाही चिरायचा बरं का. आता याला तेल भरपूर लागते भाजीला. मस्त 3 चमचे तेल टाकायचं आणि तिच्यात जिरे टाकायचे. जिरे तळले की कांदा टाकायचा. बघा, कांदा भरपूर आहे, मोठा कांदा होता तो. याला छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे छानपैकी. बघा, कलर चेंज होत आहे. ही भाजी आमच्या इथे उन्हाळ्यात खाल्लीच जाते, कारण याने थंडावा मिळतो आणि भाजी याच दिवसात मिळते जास्त. बघा, कांदा होत आलाय आपला. याच्यामध्ये आता तिखट टाकूयात, आवडीनुसार घ्या. धने पावडर छोटा 1 चमचा आणि हळद. बस, खूप सिंपल भाजी आहे हो. आणि टेस्ट म्हणसाल ना तर मला खूप खूप आवडते. मी आईकडे गेली की आवर्जून खाते. आणि बरं का, ही भाजी मला आईनेच पाठवली. माझे मिस्टर गेले होते तिकडे कामानिमित्त, ते घेऊन आले. आणि भाजी धुवून तिच्यामध्ये टाकायची. आता मीठ टाकूयात. याला छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. जास्त नाही बरं का, थोडंसं. याला छान होऊ द्यायचं झाकण ठेवून. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये बेसन पेरायचं आहे. बेसन टाकायचं आहे हो, असं वरून छानपैकी टाकायचं. बघा, भाजी पसरून घ्यायची. कोरडी भाजी मला जास्त आवडत नाही ना, म्हणून. बघा कसं टाकायचं छानपैकी. आता झाकण ठेवायचं आणि होऊ द्यायचं 2-3 मिनटं. बघा वरून कसं झाली. बस, आणि हलक्या हाताने मग याला मिक्स करायचं. बघा, पुन्हा झाकण ठेवायचं. चमचा आतच राहू द्यायचा, कारण त्याला पण बेसन लागलेलं आहे ना, ते पण झालं पाहिजे म्हणून. पुन्हा 2-3 मिनिटांनी बघायचं. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. खूप टेस्टी होते, खूप मस्त असते आणि हेल्दी तर आहेच. बघा, खाऊन बघा आणि करून पण बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली भाजी. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.
आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बघा कशी झाली. ओके, बाय.